चला बाळांनो, आज आपण बघणार आहोत समूहदर्शक शब्द, जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी लागणार आहे. स्कॉलरशिप म्हणा किंवा बाकीच्या TSE IAS वगैरे ह्या ज्या एक्झाम्स देणार आहात. आणि सध्या तर आता सगळीकडं स्पर्धा परीक्षांचं वारं व्हायला लागलं आहे, सुरू आहे. आणि बरेच जण विद्यार्थ्यांनी दिलेल्या सुद्धा आहेतच ह्या TSE IAS सारख्या वगैरे एक्झाम झालेल्या आहेत आणि काही परीक्षा होणार सुद्धा आहेत. त्याच्यासाठी किमान झालेल्या परीक्षामध्ये जरी ज्या चुका झाल्या असल्या तरी सुद्धा आता नेक्स्ट पेपरमध्ये येणाऱ्या चुका टाळण्यासाठी म्हणून ना तुम्ही समूहदर्शक शब्द एकदा ऐका, वाचा, म्हणजे लक्षात येतील. आता इथं ना समूहदर्शक शब्द लिहिताना ना बऱ्याच विद्यार्थ्यांनी ना त्या वस्तू बघितलेल्या सुद्धा नसतात, ते प्राणी सुद्धा बघितलेले नसतात, तरी सुद्धा तुम्हाला का नाही त्यांचं काय येणार, म्हणजे एकापेक्षा जास्त एकत्र केल्यानंतर त्यांच्या संचाला वगैरे काय म्हटलं जातं, त्या समूहाबद्दल काय शब्द येणार आहेत ना, हे तुम्हाला पेपरला विचारले जातात. आणि आता हल्ली तर त्यांनी एक पद्धत सुरू केली आहे बघा पेपरमध्ये, की काय म्हणतात, खालीलपैकी कोणता समूहदर्शक शब्द येणार नाही. मग येणार नाही हा तुम्हाला डिटेक्ट करण्यासाठी ऑलरेडी तुम्हाला तिघं माहीत असायला पाहिजेत की ह्याच्यातले कोणकोणते आहेत ते. मग त्याचसाठी तर आपण आज बघणार आहोत समूहदर्शक शब्द. चला तर बघूयात आता कोणकोणते वापरायचे, कशा पद्धतीने असतात. पहिलाच बघूया आता प्रश्नपत्रिकांचा काय असणार आहे बाळांनो, सांगा बरं. सगळ्या प्रश्नपत्रिका आपण एकत्र केल्या तर त्या प्रश्नपत्रिकांचा, म्हणजे आता तुम्ही किती 20-22 जण आहात बरोबर का नाही, मग 20-22 जणांच्या प्रश्नपत्रिका एकावर एक ठेवल्या तर त्यांचा काय तयार होणार सांगा, एक संच तयार होणार. म्हणजेच प्रश्नपत्रिकांचा काय होणार म्हणायचं, संच. ठीक आहे. आता पालेभाज्यांची, आता पालेभाज्या आपल्या घरा म्हणजे बाजारात आणल्या जातात का नाही, घरात किंवा शेतात आपल्या घरात आणल्या जातात, तर ते पालेभाज्यांची काय असते तर गड्डी किंवा जुडी म्हणायचं, गड्डी किंवा जुडी म्हणायचं. घरात म्हणतात बघा, जोड्या जोड्या लावून दे, 2-2 करून दे, 2-2चं हे कर. म्हणजेच काय तर पालेभाज्यांची काय करायची, काय असते तर गड्डी किंवा जुडी असते. करवंदीची, आता करवंद बऱ्याच बाळानं तुम्ही बघितलं असणार आहे, काही जणांनी बघितलं नसणार, काही जणांनी ट्रिपला वगैरे गेल्यावर बघितलेले असतात किंवा एखाद्याच्या शेतात वगैरे असतात, पण आता कुणाला माहिती आहेत कुणाला माहीत नाही आहे. तर करवंदीची काय असते तर जाळी असते. परत फुलझाडांचा, फुलझाडं माहिती आहेत सगळ्यांना, त्यांचं काय असतं तर ताटवा. फुलझाडांचा काय असणार आहे तर ताटवा. खेळाडूंचा, आता बघा क्रिकेट असू दे, कबड्डी असू दे, खो खो असू दे, हॉकी असू दे, बाकी कुठलेही खेळ असू दे, तर ह्या खेळामध्ये खेळाडूंचा काय असतो तर संघ असतो. खेळाडूंचा काय असतो म्हणायचं, संघ असणार. भाकऱ्यांचे, भाकऱ्या माहिती आहेत सगळ्यांना, भाकरी असू दे किंवा रुपयांचे, आपण एकावर एक लावतो की नाही, तर त्याला काय म्हणायचं, चवड म्हणायचं. भाकऱ्यांची किंवा कशाचे, रुपयांचे काय असते तर ती चवड असते. त्याच्यानंतर द्राक्षांचा, द्राक्ष आता सगळ्यांनी बघितलेले आहेत बरोबर आहे का. द्राक्षे सगळ्यांना माहिती आहे. द्राक्षांचा काय असतो तर घड किंवा घोस असतो. त्याला तर 2-2 शब्द आहेत बघा. द्राक्षांचा घड सगळ्यांचा माहिती असतं, पण घड आणि घोस हे दोन्ही पण आहेत. माणसांचा, एखादा काही प्रॉब्लेम झाला किंवा एखादा कार्यक्रम झाला, एखादा ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल किंवा एखाद्या ठिकाणी समारंभाचा कार्यक्रम असेल, तर त्या ठिकाणी काय झालेलं असतं, माणसं गोळा झालेली असतात, म्हणजेच तो माणसांचा काय म्हणायचं तर जमाव म्हणायचं. जमाव असू शकतो किंवा गर्दी पण असं. त्यानंतरचं नोटांचे काय असणार तर पुडकी असतात. नोटांचे म्हणजे आपल्या नोटा असतात का नाही, नाणी वेगळी आणि नोटा वेगळ्या किंवा रुपये वेगळे, नाणी वेगळे, नोटा वेगळ्या. तर नोटांचे काय असते म्हणून सांगायचं, नोटांचे पुडकी असतात म्हणायचं. म्हणजे 100चे असू दे, 500 असू दे, हजारांचे, हे नोटांचे काय झाले म्हणायचं, पुडके. वेलींचा, वेली सगळ्यांना माहिती आहेत का, झाडं, वेली, वृक्ष ह्या सगळ्यामध्ये फरक असतो, गवत वगैरे, तर त्यातल्या वेली फक्त बघायचे. वेलींचा काय असतो तर कुंज असतो. वेलींचा काय असतो तर कुंज असतो. हरणांचा, हरणं आता तुम्ही जर ट्रिपला गेला असेल तर एखाद्या अभयारण्यात वगैरे तुम्ही बघितलं असणार आहे हरिण, किंवा मग आपल्याला पुस्तकातच बघायला पाहिजे. तर हरणांचा काय असतो तर कळप. हरणांचा काय येणार, कळप. त्यानंतर पक्ष्यांचा, सगळ्या आणि पक्षी बघितलेले आहेत बरोबर आहे का नाही सांगा. सगळ्या आणि पक्षी कुठं उडतात सांगा बरं, हवेत बरोबर आहे. पक्षी कुठं उडतात, हवेत. मग पक्षी हे सगळे ग्रुपनं फिरत असतात का नाही, एखाद दुसरा पक्षी सेपरेट नाही तर बऱ्यापैकी पक्षी हे सगळे ग्रुपनं फिरत असतात. तेव्हा पक्ष्यांचा काय असतो म्हणायचं, थवा. पक्ष्यांचा काय येणार, थवा. उपकरणांचा काय असतो, संच. आता तुम्ही प्रयोगशाळा वगैरे बघितल्या नसणार, त्याच्यामुळे तुम्हाला तिथला तो शब्द असतो की उपकरणं आणा, उपकरणं, म्हणजेच उपकरणांचा काय असतो तर संच. प्रवाशांचे, आता बरेच जण तुम्ही एसटीने प्रवास करताय की नाही सांगा, मग तिथं प्रवाशांचे काय असते, एकदम गर्दी एकदम आलेले असतात का नाही लोक, म्हणजे मुलं वगैरे एकदम शाळा सगळ्यांच्या 5च्या दरम्यान सुटत असते, त्याच्यामुळं मग 5 वाजता म्हणा किंवा सकाळच्या 10च्या एसटीला पण भरपूर लोक म्हणजे आलेले असतात. आता शाळेंची पण मुलं मुली हे सगळे विद्यार्थी वगैरे हे कॉलेजचे पण तिथेच असतात, बाकीचे पण प्रवास करणारे वगैरे हे सगळे. तर प्रवाशांचे काय असते म्हणायचं, झुंबड. प्रवाशांची काय, झुंबड. त्याच्यानंतर पुस्तकांचा, वह्यांचा, सगळी पुस्तके एकावर एक ठेवा बरं सगळ्यांनी. पुस्तक ठेवा सगळ्यांनी. परत वह्या पण एकावर एक ठेवा. मग ह्या वह्यांना आणि पुस्तकांना काय म्हणायचं तर गठ्ठा म्हणायचं. काय म्हणायचं, गठ्ठा. परत केळ्यांचा,
क्लासच्या शेजारी केळे आहेत का नाही सांगा, तिथं केळ्यांचा काय असतो तर घड म्हणायचं. एकापेक्षा जास्त केळे लागलेले असतात का नाही, कधी एकच लागलेले असते नाही, तर त्या केळ्यांचा काय असतो तर घड म्हणायचं. एकापेक्षा जास्त आलेले असते त्याच्यामुळे त्यांना काय असतो तर केळ्यांचा घड, किंवा दुसरा एक शब्द आहे लोंगर. सगळ्यांनी बघून घ्या, क्लासच्या भोवती आहेत का नाही केळी, तर त्या केळ्यांचा काय असतो तर म्हणायचं लोंगर किंवा घड असतो म्हणायचं. त्याच्यानंतर फळं सगळ्यांना माहिती आहेत का आता, कुणाला माहीत नाही असं कोण नाही आहे, सगळ्यांना फळं माहिती असतात. फळांचा काय आहे घोस, फळांचा काय येणार घोस. परत किल्ल्यांचा, तिजोरीच्या चाव्या असतात का नाही सांगा, आपल्याकडे ठेवायच्या का चाव्या नाही, मग किल्ल्यांचा काय असतो तर जुडगा. काय असतो म्हणायचं जुडगा. कपाटाच्या वगैरे तिजोरीच्या चाव्या असतात बघा, त्या सगळे एकत्र एकापेक्षा जास्त असतात का नाही, मग आज छोटे छोटे कप्पे असतात बघा, चोर कप्पे वगैरे, हे सगळ्या कप्प्यांचे एक 5-7 कप्पे तरी असतात बघा तिजोरीला किंवा मोठं हे असेल तर ते शोकेस वगैरे त्यांना पण असतात बघा. तर ते त्या सगळ्यांचं काय होणार, किल्ला जर आपण एकत्र केला तर किल्ल्यांचा काय तयार होतो जुडगा. आलेत लक्षात कुठले कुठले आहेत, कशा पद्धतीनं करायचं. त्यानंतरचा पाठ्यपुस्तकांचा काय असणार आहे संच. पाठ्यपुस्तकांचा काय असतो संच. त्यानंतर तारे कुठं असतात, आकाशात असतात का, मग ताऱ्यांचा काय तयार होणार पुंजका. काय असतो ताऱ्यांचा पुंजका. आता मुलांचा, तुम्हा सगळ्यांनी उठून एकत्र उभा राहावर काय होणार बघूयात. ह्यांना काय म्हणणार, सगळ्या मुलांचा काय तयार होणार घोळका. काय असणार आहे मुलांचा घोळका. विमानांचा ताफा. विमानं कुठं असतात, विमानं आकाशात उडतात की नाहीत, मग विमानं कुठनं काय पाण्यातनं चालतात काय नाहीत ना, मग विमानं कुठं आकाशामध्ये हवेमध्ये तर तिथनं हे होत असतात. त्याच्यामुळे त्यांना काय म्हणायचं थोडक्यात विमानांचा काय असणार ताफा. विमानांचा काय असणार आहे ताफा. त्यानंतर दुर्वांची काय असणार जुडी. दुर्वांची काय येणार आहे जुडी. गवताची काय असते गंजी किंवा पेंढी. गवताची काय असणार आहे गंजी किंवा पेंढी. आपण सगळेजण शेतकरी आहोत त्याच्यामुळे तुम्हाला गवत वगैरे माहिती असते, गवतांच्या पेंढ्या बांधतात किंवा गंजी वगैरे, हे गंजी किंवा पेंढी लक्षात ठेवायचं. गाईगुरांचं काय असणार आहे गाईगुरांचे खिल्लार. मडक्यांचे उतरंड. मडके माहिती आहेत का सगळ्यांना, जे संक्रांतीला आणलेले असतात बघा, ते घरात सगळ्यांच्या माहिती असतील. त्या संक्रांती एकावर एक ठेवलं का त्यांची काय होते तर मडक्यांची उतरंड असायची. पूर्वीच्या काळी पैसे वगैरे ठेवलेले असायचे किंवा काय छोटं काय धान्य वगैरे ते पिकवण्यासाठी किंवा बिया वगैरे ठेवतात का नाही, तर त्या बिया वगैरे उतरंडीमध्ये भरून ठेवल्या जायच्या. काही जण तेव्हा कसं बँकेची वगैरे एवढी सोय नव्हती ना, तर त्या उतरंडीमध्ये ठेवल्या जायच्या. एकावर एक दरवर्षी संक्रांती साठवून ठेवल्या जायच्या. त्यानंतर केसांची काय असते तर बट किंवा जट. केसांची काय असते बट किंवा जट. ते गाणं आहे बघा गदी माडगुळकरांचं, असं तुझ्या केसांची बट ढळली, ते एक गाणं आहे की नाही, त्याच्यावरनं लक्षात ठेवायचं. केसांची काय असते बट. केसांची काय बट. विद्यार्थ्यांचा काय असणार आहे गट. मुलांचा घोळका असतो पण विद्यार्थ्यांचा काय म्हणायचं गट. मुंग्यांची काय असते रांग. लागलेल्या सभा कधीसुद्धा मुंग्या थकत नाहीत. आपणच म्हणतो कंटाळा आला हे आलं, कधीसुद्धा नेहमी बघा मुंग्यांची रांग लागलेली असते. त्यांना काही कुठे कवायत प्रकार शिकवलेत का, अजिबात नाहीत. नाही तर तुम्ही क्लासमधून सुटलं का असं सैरावैरा पळायला लागलेलं असतात. मुंग्यांचं तसं असतंय का, मुंग्यांची एक रांग लागलेली असते, त्या कधीसुद्धा थकत नाहीत बाळानो. आणि ज्यावेळेस मुंग्या थकतील का नाही त्या दिवशी आपण असू का ह्या जगात, कळालं का. त्याच्यामुळे मुंग्यांची काय असणार आहे तर रांग असणार आहे. त्यानंतर मेंढ्यांचा काय असतो कळप. ज्यांच्या घरी मेंढे त्या मेंढ्या त्या लोकांना माहिती असणार आहे, त्या पोरांना माहिती असणार बघा. मेंढ्यांचा काय असतो तर कळप. त्यानंतर वेलींचा काय असणार आहे कुंज झालाय आपला, बरोबर आहे का. हत्तींचा काय असतोय हत्तींचा सुद्धा कळप. हत्तींचा पण कळपच असतोय. सैनिकांची पथक असते. सैनिकांचं बघा पथक, तुकडी किंवा फलटण, हे तिने पण लक्षात ठेवायचे. आपल्या देशाचं भारत मातेचं संरक्षण करायसाठी जे सैनिक असतात का नाही, त्या सैनिकांची काय असते तर फलटण किंवा तुकडी किंवा त्यालाच काय म्हणायचं तर पथक असं म्हणायचं. बांबूचे काय असते बांबूंचे काय असतं तर बेट असतं. महिलांचं काय असतं तर मंडळ असतं. मी असं बऱ्याच वेळा क्लासमध्ये म्हणते ना, महिला मंडळ इकडं लक्ष द्या, म्हणजे सगळ्या मुली एकत्र बसून दंगा करायला लागल्या की म्हणायला लागतं ना कधी तर महिला मंडळ इकडं लक्ष द्या, म्हणजे महिलांचंच काय असतं म्हणायचं मंडळ असतं म्हणायचं. त्यानंतर चोरांची किंवा दरोडेखोरांची. आता हल्ली कसं झालंय, पहिलं ऑफलाईन चोर असायचे, आता ऑनलाईन चोर आहेत. आता कुठं काही म्हणजे कोणाचे पैसे पडले रस्त्याने, कोणाचं काय सापडलं असं जास्त काय होत नाही बघा. तुम्हाला कधी आता 1 रुपया 2 रुपये सापडला असं होत नाहीये. तेव्हा कसं ऑफलाईन चोर, आता कसले आहेत ऑनलाईन चोर आहेत. पण ह्या चोरांचं दरोडेखोरांची काय असते तर टोळी असते. काय म्हणायचं, चोरांची किंवा दरोडेखोरांची काय असते टोळी. आलेत का लक्षात कुठले आहेत ते.
त्यानंतर अजून आपले राहिलेले कोणते आहेत बघा. तारकांचा पुंज झालाय, परत वस्तूंचा संच, म्हणजे तुमच्याकडे कुठल्या पण वस्तू असू दे त्या सगळे एकत्र केल्या की त्यांचा काय तयार होणार, संच. त्यानंतर नारळांचा काय असणार आहे, ढीग. नारळ कळतात ना सगळ्यांना, हां, नारळांचा काय असतो, ढीग. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आपण सांगू शकत नाही. नारळांचा काय असणार आहे, ढीग असतो. नारळ हे श्रीफळ म्हणून आपण कुठल्या पण शुभारंभ करताना वगैरे असतं किंवा देवाधर्माला वगैरे घेऊन चाललो की आपण काय घेऊन जातोय, नारळ. मग अशा नारळांचं काय असतो सांगा बरं बाळांनो, ढीग. नारळांचं काय असणार आहे, ढीग. कळालेत का कसे आहेत हे, कसे शब्द पाठ करायचे. त्याच्यानंतर बघा, काजूंची किंवा माशांची काय असणार आहे, गाथण. काजूंची किंवा माशांची काय म्हणायचं, गाथण. परत पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते, अढी. पिकत घातलेल्या आंब्यांची पेटी घेऊन येतात का नाही घरी, हां, तसं पिकत घातलेल्या आंब्यांची काय तयार होते, तर अढी म्हणायचं. पिकत घातलेल्या आंब्यांची अढी. केसांचे बट किंवा जट. आणि केसांचा म्हटलं की झुपका किंवा पुंजका. हे दोन्हीमध्ये बघा, केसांचा म्हटलं की झुपका किंवा पुंजका आणि केसांची म्हटलं की बट. ते डाव्या डोळ्यावर बट ढळली, ते गाणं आहे की नाही बघा, त्याच्यावरनं केसांची काय असते, बट. आणि केसांचं काय म्हणायचं, झुपका किंवा पुंजका. उतारूंची काय असणार आहे, झुंबड. उतारूंची काय असत्या, झुंबड. त्यानंतर नाण्यांची, परवाच्याच एक्झामला प्रश्न विचारला होता बघा तुम्हाला. नाण्यांची काय असते, तर चळत. त्याच्यामुळे अशा चुका करायच्या नाहीत. 2-2, 3-3 वेळा वाचले की नाही, हे शब्द तुमचे ऑटोमॅटिक पाठ होऊन जातात. आणि सारखं सारखं ऐकायचं. ऐकल्यामुळं काय होतं, तेवढं शब्दभंडार तुमचं वाढतं. आणि तेवढं शब्दभंडार वाढल्यामुळं तुम्हाला ते वाचत असताना पेपरमधला प्रश्न ऑटोमॅटिक सुटतो. आणि 3 ऑप्शन कुठले जाणार आहेत आणि एकच ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यातून कळू शकतंय. म्हणून सारखे सारखे ऐकायचे, वाचायचे. वाचनानं माणूस काय होतो, तर सराव होतो. आणि त्याच्यामुळे पेपरला आले तर प्रश्न आपल्याला अवघड वाटणार नाहीत. कळालेत का. सतत ऐकल्यामुळे सुद्धा बराचसाच फरक पडतो आपल्या ह्याच्यामध्ये. नाण्यांची काय असते, चळत. दुर्वांची जुडी झालेलं आहे. आलेत का लक्षात कुठले कुठले आहेत. त्यानंतर पोत्यांची किंवा नोटांची काय असते, तर थप्पी. पोत्यांची, पोती माहिती आहेत सगळ्यांना. पोत्यांची काय असते, तर थप्पी म्हणायचं. फुलझाडांचा काय, ताटवा. कळालेत का, फुलझाडांचा ताटवा. त्यानंतर जहाजांचा काय असतो, जहाजांचा काफिला. जहाजांचा काफिला. जहाज कशातनं चालतं, पाण्यातून चालतं. जहाजांचा काय असणार आहे, काफिला. त्यानंतर वाद्यांचा काय असतो, वृंद. वाद्यांचा काय म्हणायचं, वृंद. वाद्यांचा काय असतो, तर वृंद. कळालेत का कुठल्या कुठल्या ह्याचे आहेत, कोणते शब्द म्हणजे समूहदर्शक शब्द एकदा ऐकले की होतील. बघा आता अजून एकदा मी एक सलग सगळे सांगते, लिहून घ्या हवं तरी, आणि परत मग पाठ करा. आणि ऐकले की पाठ होतात, ते सतत त्याला रट्टा मारत बसायचं नाही. ऐकून ऐकून जेवढं सराव होईल तेवढं आपल्या उपयोगाचा असतोय. आंब्याच्या झाडांचे राई. प्रश्नपत्रिकांचा संच. उंटांचा किंवा ह्या लमाणांचा, हां, सांगायचं राहिलं होतं बघा. उंटांचा किंवा लमाणांचा काय म्हणायचा, तांडा. पालेभाजींची गट्टी किंवा जुडी. गड्डी किंवा जुडे. पोत्यांची किंवा नोटांचे थप्पे. करवंदीची जाळी. फुलझाडांचा ताटवा. खेळाडूंचा संघ. भाकऱ्यांची किंवा रुपयांची चवड. गवताचा भारा. यात्रेकरूंची जत्रा. मगाशी एक सांगायचं राहिलं तुम्हाला, यात्रेकरूंची काहीतर जत्रा. जहाजांचा काफिला. वाद्यांचा वृंद. द्राक्षांचा घड किंवा घोस. माणसांचा जमाव. नोटांचे पुडके. मेंढ्यांचे कळप. वेलींचा कुंज. हरिणांचा कळप. पक्ष्यांचा थवा. उपकरणांचा संच. प्रवाशांची झुंबड. पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा. केळ्यांचा लोंगर किंवा घड. त्यानंतर फळांचा घोस. किल्ल्यांचा जुडगा. बांबूचे बेट. गुरांचा कळप. महिलांचे मंडळ. चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी. वस्तूंचा संच. तारकांचा पुंज. विद्यार्थ्यांचा गट. मुलांचा घोळका आणि विद्यार्थ्यांचा गट, या दोन्ही व्यवस्थित करायचे काय, नाहीतर परत त्याचं त्याला करून याल. धान्याची रास. मुंग्यांची रांग. नारळांचा ढीग. हत्तींचा कळप. सैनिकांचे किंवा सैनिकांची काय असणार, पथक किंवा तुकडी किंवा फलटण. उतारूंची झुंबड. पाठ्यपुस्तकांचा संच. केसांचा झुपका किंवा पुंजका. केसांची बट किंवा जट. केसांची बट किंवा जट. पिकत घातलेले आंब्याचे अढी. काजूंची किंवा माशांचे गाथण.
फुलांचा गुच्छ गुच्छ करून आपण देतो का नाही एखाद्याला, एखाद्याचा वाढदिवस वगैरे असला तर आपण हॅपी बर्थडे वगैरे म्हणून देतो, किंवा एखाद्या कार्यक्रमात आपण फुलांचं गुच्छ घेऊन जातो, वेगवेगळ्या फुलांची शोची फुलं असतात बघा ते घेऊन जातो, किंवा गुलाबाच्या फुलांचं गुच्छ करून घेऊन जातो त्याच्यासाठी. गाईगुरांचे खिल्लार, मडक्यांची उतरंड, गवताची गंजी किंवा पेंढी, त्यानंतर लाकडांची किंवा ऊसांची काय असणार आहे, मोळी. आपण ऊसतोडीला येणारी लोक असतात बघा, त्या ऊसांची काय तयार करते तर मोळी, तो लक्षात ठेवायचं. ऊसतोडीचे लोक येतात का नाही आपले ऊस वगैरे शेतातले हे करायला, मग तर त्यावेळी ऊसतोडीला म्हटलं जातं, ऊस तोडायला आलेले असतात बघा, तेव्हा ते मोळ्या बांधतात का नाही, तर ती ऊसतोडीला काय झालं, ऊसांची म्हणायचं, मोळी म्हणायचं, लाकडांची किंवा ऊसांची. त्यानंतर ताऱ्यांचा पुंजका, विटांचा किंवा कलिंगडाचा काय असतो, ढीग. विटांचा किंवा कलिंगडाचा काय लागतो, ढीग. दुर्वांची काय असते, जुडी. मुलांचा घोळका, नाण्यांची चळत. नाण्यांची चळत, नोटांचं वेगळंच सांगितलं होतं, रुपयांचं वेगळंच आहे. विमानांचा काय असतो, ताफा. आणि साधूंचा काय, जथा. विमानांचा ताफा, साधूंचा जथा. असं हे दिल्याप्रमाणे सगळे एकदा पाठ करा, ऐका, आणि ऐकून तुमचे पाठ होऊन जातेच. सेपरेट त्याला स्पेशल सारखं करत बसायची गरज नाही, किंवा अगदी रट्टा मारत बसायची गरज नाही. मी सांगितल्याप्रमाणे उदाहरणं डोळ्यासमोर आणायचे. समजा आता प्रवाशांचे उतारूंची काय सांगितल्या, झुंबड आहे, किंवा प्रवाशांची काय असू शकते, झुंबड आहे, तर पटकन आपल्याला बसस्टँड डोळ्यासमोर आलं पाहिजे. तर मग ते तर जी सगळी लोक गर्दी करणार, तर त्या गर्दीला आपण काय म्हणू शकतो, तर एक प्रकारची झुंबड म्हणू शकतो. किंवा आपल्या घरी तिजोरीच्या कपाटाच्या चाव्या सगळ्या एकत्र आल्या तर त्या काय तयार होणार, तर तसंही तुमच्या किल्ल्यांचा वगैरे काय असणार आहे, तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. किल्ल्यांचा काय असणार आहे, तर जुडगा. किल्ल्यांचा काय येणार, जुडगा. एकावर एक सगळ्या वह्या पुस्तकं वगैरे ठेवली तर पुस्तकांचा, पाठ्यपुस्तकांचा काय तयार होणार आहे, सगळी पुस्तकं एकावर एक ठेवून बघायची. मग ती एकापेक्षा जास्त पुस्तकं एकत्र आली म्हणजे त्यांचा काय तयार झाला म्हणायचं, तर संच तयार झाला म्हणायचं. परत आंब्याच्या झाडांची काय तयार होते, तर राई तयार होते. अशा पद्धतीनं परत ह्याच्या द्राक्षे वगैरे आता उन्हाळ्यात असतात ना खायला जास्त, त्याच्यामुळे द्राक्षांचा घडा, द्राक्ष काही एक असतं का, तेव्हा नाही, द्राक्षांचा काय आणतात, अखंड घड असतात. परत नारळांचा काय लावतात, ढीग असतात. नारळ एक पण सगळे एकत्र केल्यावर काय तर होणार, ढीग होणार. मुंग्या कशा न थकता सतत काम करत असतात का नाही, रांगेन एक लाईन त्यांनी केलेली असतं बघ. आपल्यासारखं त्यांना सावधान विश्राम सांगायला कोण आहे का, परेड करायला असं करा, एका लाईनमधून चाला असं कुणीही सांगायला नसतं, तरीसुद्धा त्या कशा एका रांगेनं चाललेल्या असतात का नाही. आलेत का लक्षात, हरणांचा कळप असतो, हत्तींचा कळप. मग अशा पद्धतीनं नाही तुम्ही एकदा दोनदा हे ऐका, म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहतील. आणि पेपरला कोणताही प्रश्न कसाही त्यांनी फिरवून विचारू दे तरीसुद्धा तुम्हाला यापैकी सोडवता येईल. कळालेत का. चला मग आज थांबूयात का इथंच, आणि हे पाठ करायचे आणि मला परत म्हणून दाखवायचे. उद्या आल्यावर मी विचारणार आहे तुमचे पाठ झालेले कोणकोणते प्रश्न आहेत, कुठले नाही आहेत, ह्याच्यातले मी समूहदर्शक शब्द विचारणार आहे. आणि ह्याच्यावरील परत स्वाध्याय बघायचा सुटतोय का, नाही सुटला तर मी तुम्हाला बोर्डवर सोडवून देते. चला.